पंचनामा करायचा. आहे का काही इलाज नाही. नका नका रडू. म्हातारीला दाखवा मा बाकी नाही काही आमचं काय हो. बाबा काय सांगाल किती वाजता तुमची घटना घडली ही ही सकाळी 7 वाजता हां म्हातारी आम्ही आंघोळ झाली आमची. म्हातारी आंघोळ करून कपडे बदलायला तिथं थांबली होती बाजूला बरं का. आता एकदम आवाज आला मोठा. म्हणजे अचानक भिंत कोसळली. अचानक पुढचं पाऊस सारखा चालू होता ना. हा आज जरा पावसाचं प्रमाण जास्त होतं आज. बरं का. हां अचानक भीत कोसळली. मग पण म्हातारी ते भीतीच्या आतमध्ये गुंतली गेली. बरं बरं. ओरडतो तर कोणी जवळ आलं नाही. कोणी इथं आता कोणी आहे नाही सगळे शेजारी काय उपयोग नाही त्यांचा. तिथं सरपंच आहे सरपंच बाई आमचं तमकं काय करत कोणाला दोष द्यायचा नाही आम्हाला. नाही पण अशी घटना घडली तसं मदत करा आले पाहिजे. हा नाही तर हाक मारतात आरडाओरड करतात. काय झालं तर बघायला तर यायला पाहिजे का नाही. बरोबर. कोणी काही साथ दिली नाही बरं का. आम्ही आमच्या कर्माला आम्ही दोष देतो बाकीचं काय. म्हणजे घर बांधून किती वर्ष झालं तुम्हाला. हे पुनर्वसित गावठाणा झालं ना हां त्यावेळेला घर बांधलं. मग साधारणतः आता एक 26-27 वर्ष झाले असेल. बरोबर ना. किती सालामध्ये इथे गावठाणा झाला ते लक्षात घ्या. त्यावेळेला घर बांधलं. हा मग 99ला धरण झालं ना आपलं. हा हा मग त्यानंतर दोन म्हणजे बा 27-28 वर्ष झाले असेल याला. बरोबर ना. चालेल चालेल चालेल. मग आता 27-28 वर्षामध्ये घर पडलं आहे तुमचं. हो इकडची सारची भिंत पडली. याच्या आधी काय पडझड झाली होती का आधी. नाही नाही. नाही काय नाही काय पडझड काहीच नाही. नवीनच घर बांधलं होतं ना. हां हां. धरणग्रस्त आहे. हा मग त्यावेळेला आम्हाला प्लॉट मिळाले सरकारमार्फत. त्यावेळेला पैसे भेटले. त्या पैशामध्ये घर बांधलं आम्ही. मग आता कोण कमवते घरामध्ये काय एकच पोरगा कमवतो फक्त. काय करतात ते. संतोष शांताराम सदाकाळ हा. लॅबमध्ये काम करतोय पोरगा कुठं. ओतूरला ओतूरला. डॉक्टर पंढवरेकडे. हम्म. मी करीत होतो कंपाऊंडर म्हणून 20 वर्ष भाऊ डॉक्टरच्या इकडे कुठे. दीक्षित मडला. मडला. बर. तर आता मला दम लागतोय वय झालंय. आणि सगळे घरामध्ये किती कुटुंब आहे सगळे तुमचे. आम्ही नवरा बायको हा. आणि 2 मुलं. दुसरा मुलगा काय करतो. तो बी आहे. तो किरकोळ काम करतो. म्हणजे आता कुटुंबाची परिस्थिती बऱ्यापैकी आहे का नाहीये. काही नाही हातावरती. एकटा पोरगा काम करतो. हा. त्याच्यावरती आमचं कुटुंब चाललंय. मग पुनर्वसन मध्ये धरणाचे वगैरे पैसे भेटले असतील ना. भेटलंच नाही. नाही भेटले का. 13 एकर जमीन गेली आमची. केस चालू आहे. अजून? पैसे भरले परत डबल. अजून केस चालू आहे. तर अजून चालू आहे. वाकळे वकील आहे म्हणून नगरचा. हा. त्याला केस दिलेली आहे. साहेब ते जिल्हा अधिकारी बरं का. त्यांनी फॉर्म वगैरे भरले. त्यांनी पाहिलं. त्यांना सांगितलं आम्ही हा. होईल होईल मग बाबा असं म्हणले वा. तर आम्ही प्रतीक्षा करतो. आजपर्यंत काहीच नाही. मग आता काही लोकांना डबल टिबल पेमेंट भेटले. हा मग आम्हाला कुठे भेटले. का नाही भेटले. काय कारण होतं. 28 मध्ये नाही. ते म्हणतात तुमचं नंतर लागले गेले केसी. नंतर लागल्या. आमच्या घरातला एक कारभारी आहे. हा थोरल्या भावाचा मुलगा. हा. त्यांनी ते कागदपत्र लावले केसी लावले. म्हणजे असे किती जण आहे का मड गावामध्ये का ज्यांना लोकांना पेमेंट भेटले नाही. बरेचसे लोक आहेत. मग त्यांनी कधी आवाज उठवला नाही याच्यावरती काय. कोणच नाही हो साहेब. काय ज्याच्या परिचयच आपण. कोणी येतं काय. कोण म्हणता आम्ही आणलं काढून. कोण म्हणता आमचं काय. बरं का. तर आमच्या अशा परिस्थिती लय अवघड आहे. ऐका बाबा मग आता काय तुम्ही कसं बांधणार हे घर. आता आमच्याकडे काहीच नाही ना. सरकारने जर काय आधी खातेला काय तो बरं आम्ही असंच काय सगळं हातावरच आहे साहेब. जिल्हा अधिकाऱ्यांच्या समोर आम्ही उभं राहिलो. हात जोडले. ते वकिलाला म्हणले का होतो करा हे केलं. ते काय बोलणं झालं त्यांचं त्यांना माहिती. अवघड परिस्थिती साहेब. आणि ते पावसाळ्याच्या याच्यामध्ये. नका रडू बाबा. या ठिकाणी येतील तलाठी वगैरे येतील. पंचनामा करतील. हा काय तर तुम्हाला मदत करतील ते.
आम्ही त्यांना हे कळ कसं काय कळू त्याला कळवायला पाहिजे. हो हो येतील ते, मी सांगेन त्यांना, हा, मी सांगा. सांगतो त्यांना. म्हणून अशी घटना घडलेली प्लॉट नंबर 28 मध्ये बरं का. म्हातारीला लागले जगते का मरते का. बघूया आपण म्हातारी पण जाऊया. हा. या ठिकाणी अशा प्रकारे घटना घडली आहे आणि खरं तर पाहायला गेलं तर या ठिकाणी एकटाच मुलगा या ठिकाणी कमवत आहेत आणि खूप म्हणजे हालाकीची या ठिकाणी परिस्थिती आहे. त्यामुळं लवकरात लवकर शासनाने यांना तातडीने मदत करावी. आता तुम्हाला दुसरं घर नाही ना आता राहायला नाही वगैरे? नाही, दुसरं गरज नाही. सगळे कपडे बिपडे भांडी हे सिलेंडर वगैरे सगळे फुटून गेले. फुटलं नाही पण तुटले सगळं बरं का. बरं अवघड परिस्थिती. जाऊ दे. बस ओरडत होतो काय ताप काय आहे तुमचं याचं बोलू नका काय नाही. चला म्हातारीला बघा चला. तर आता तुम्ही ओढत असतील शेवटी आता काय नसेल कोणी आलं. मोठ्याने रडतोय मोठ्याने ओरडतोय मी कोणी नाही. काय करायचं आमचे दुश्मन आहे का हो. काय नाही काय बोलू नका. मी मला बरं नाही येऊ का मी फार पुढे अहो आले ते आता ते तुम्हाला बरं झालं आले तू बरं झालं. हा. काय होतं त्या दिवस समजा आवाज नसेल आला त्यांना त्याच्यामुळे ते नसते आले. हा पाऊस जरा चालू होता. चला आजी कुठे? चला चला आपण आजीला भेटूया. हो या. या हे संपूर्ण या ठिकाणी भिंत कोसळली आहे. बाबा हे घर कोणचं आहे इकडचं? हा? हे हे आपलंच नाही. बर बर बर. हे 25-22 मध्ये बांधलेलं आहे. ते 2 खोल्या. हां हां हे बघा या ठिकाणी ती गॅसची देखील जाळी या ठिकाणी दिसते आपल्याला. हे बघा हलसून या ठिकाणी पडलेलं आहे सगळा. हे टोपलं होती वरती अडकवलेली काहीतरी. ही सगळी भांडी बिंडी सगळी हे घेऊन गेलं बघा. या ठिकाणी देवारा देखील आहे. पाय वगैरे हां बघा हे याला अजून देखील तडा गेलेला आहे. हे देखील पडू शकतं. तुम्ही बाबा इथं थांबू नका इकडे इकडे त्याच्यामध्ये. हां आणि इकडे पण बाबा जरा मला असं वाटतं तो धोकादायक झालेला आहे. ठीक आहे याला पण चिरा गेले आहेत. या आजी उठून बस जरा. उठून बस. हाताला लागलं काय? हाताला लागलं डोकं अडकलीच म्हातारी. बरं झालं वरून काढलं. थोडक्यामध्ये वाचले नाही तर आज राहू दे. हे डोक्याला देखील लागले आजीच्या पायाला देखील लागले आहे. बाळू पट्ट्या का मारले रे. म्हणजे घरीच तुम्ही केलं का हे? मी घरीच केलं. पावडर होतो ना. हा बरोबर. म्हातारी काय तरी लागत मी रोज काय केलं तर हे करायला लागतं ना. मग घरच्या घरीच करतो. बर काय बर झालं? तिथे राहिले बघा हे करायचं. नंतर आजी तुम्ही काय करत होता? कसं काय भिंत कोसळली काय सांगाल तुम्ही? बोलते का आजी? ते दमचा नाही बोलता येत ना. दमचा बरं बरं. असे दम हां 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 काय व्हायचं दम जरा दम हे होत नाही. आपण पाहू शकतो या ठिकाणी बघा अशा प्रकारे घटना घडलेली आहे. ऐक ह्या घर देखील पूर्ण धोकादायक झालेलं आहे. लवकरात लवकर या ठिकाणी जे काही तलाठी असतील त्यांनी या ठिकाणी येऊन त्वरित पंचनामा करावा अशी या ठिकाणी विनंती केली जात आहे. बाबा काय सांगाल तुम्ही याला प्रशासनाला तुम्ही काय सांगाल? साहेब आले तर हे त्यांना पहिलं हे दाखवलं. माता आम्ही आमचं कुटुंब या घरामध्ये राहतं. आम्ही हातावरचा प्रपंच कामाला कष्ट मोलाने जातो. एकटा पोरगा कामाला जातो. हां म्हातारी आहे घरात स्वयंपाक करून ठेवती. तर सकाळी लवकर उठल्यामुळं म्हातारीला आवरून द्यायला लागते त्याचा डबा करायला पोराचा. एकच पोरगा कमावता येईल. मुलाचं लग्न झालं नाही का? एकाच झालं याचं लग्न. झालं लग्न. आणि त्याची बायको गेली. अरे त्याची बायको गेली.
बरं का अशी परिस्थिती आहे. जमीन गेली तर जमिनीचे पैसे नाही भेटले. काय सांगायचं साहेब. म्हातारीला आंघोळ घातली सकाळी ते कपडे बदलायला म्हणून बसली ते खाट्याजवळ धड पडली ती तिच्या अंगावरती. मी आंघोळी करत नाही ते कपडे काढले होते तसाच पळवून काढले. आम्ही वळून काढले मग म्हातारीला. आणि त्याच्यात सिलेंडर बंद होते म्हणून मी किती भीत आली तर ते सिलेंडर हे केले ना तर मला काही सुधरानी बसमध्ये गेलं ते सगळं पहिले ते सगळं इटा काढल्या तो त्या म्हातारीला वळून काढले. परिस्थिती नाही तर साहेब. तिच्या याच्यामध्ये ते निश्चित खाटे खाली तरी हे झालं नाही. पावसामुळे आवाज नाही येत. बरोबर. आम्ही जाम झोपलो आम्हाला बरं नाही तर. अशी परिस्थिती त्याला बोल काहीच नाही म्हातारीला. तर थोडा पुढे दवाखान्यात कुठं तरी न्यावं लागेल तिला. चालेल चालेल दवाखान्यात घेऊन जावं त्यांना. येतील मी सांगतो तर त्यांना फोन करून किंवा मग इथले तुम्ही सरपंच असेल त्यांना तुम्ही कळवा. चालेल ठीक आहे बाबा येऊ का. बघा साहेब कृपा असतो या. हो हो नका रडू तुम्ही. करायला पाहिजे. चालेल नाही पंचनामा करायला. आहे का काही लहान नाही. नका नका रडू. म्हातारीला जागवा मा बाकी नाही काही आमचं काय हो. मोठा कोण नाही एकटाच वर्ग कमवतोय. काय म्हणताय. त्यांचा एकटाच वर्ग कमवतोय ना दुसरं कोणीच नाही ना काम करणार. हा नाही. ते दुसरं पोर आहे ते आपलं करतं. काय ते असं घरातच असतं ते पण नाही जात पुढं. मग आता या ठिकाणी स्वयंपाक वगैरे करा कोण असतं म्हातारी असते फक्त ना. म्हातारीच करते स्वयंपाक साहेब. आणि दुसऱ्याचं लग्न झाले म्हणले ना. नाही झालं. नाही आलं अजून का. चला. ते परवाचा डबा करायला लागतो त्यामुळे मग म्हातारी लवकर उठायला लागते ना. त्यांची आम्ही बाकीची मदत करतो वारली. आम्ही पाणी भरतो सगळ्या गोष्टी करतो. दवाखान्यात हे बघा ही अशी परिस्थिती आहे. जावले ऐक. आणि खरं तर म्हणजे शब्द नाही माझ्याकडे देखील बोलायला कारण का यांची देखील मिसेस आहेत त्या देखील एक्सपायर झालेल्या आहेत. आजी देखील या ठिकाणी म्हणजे आजीचं देखील वय खूप कमी आहे म्हणजे जास्त झालेलं आहे. आणि सगळं काय जे आहे ते आजीलाच बघायला लागतं. आणि त्या आजीच्याच अंगावरती ती भिंत कोसळली होती परंतु सुदैवाने ती आजी या ठिकाणी वाचलेली आहे. परमेश्वराची म्हणजे कृपा म्हणायची नाही का तुमच्यावर. नंतर आज तुम्ही एवढी मोठी भिंत त्याच्यावर कोसळली असती तर आज काहीतरी वेगळंच घडलं असतं. तरी ओळखून काढले ते पडले ते गुटली म्हातारी खाटावरती ते कपडे भरल्या गेली बाजूला ते बसली ना कोपऱ्यात. ऐक बोलू नको म्हातारी बोलू चालेल. नको. लवकरात लवकर प्रशासन या ठिकाणी येऊन त्वरित पंचनामा करावा आणि योग्य तर हे यांना मदत करावी. ठीक आहे बाबा. चल.